शाळेत आहे तुम्ही जेव्हा त्या तिच्या बांधून पांगा बांधून टांगा करून पांगा दुधीचे काढू का तुम्ही त्या म्हशीचे टांगा बांधा ते मस काही करू नका हा तर माझं गाणं कसं आहे इथे माय मायवाला तुम्ही तोंडाला बोट पाडू नका चुपचाप राहू नका माझ्या गाण्याचा आधार आहे ना वाईट बोलणार नाही कारण तुम्ही माझ्या जातीच्या बाया इज्जत आम्हाला आहे आमची बायांची इज्जत राखायची इथे अर्ध्यापेक्षा जास्त लोक बकऱ्याचे मटण खात असते खाते बरोबर आहे खाता का नाही का हा अर्ध्यापेक्षा जास्त लोक बकऱ्याचे मटण खातात तर बकरा कसा हा माझा बकरा आहे थांब याने पहिले मी हराळ करतो अरे पाजवतो घुमवतो लागायची करतो मला सांगा बकरा कापायला छुरी अशी पाजवा लागते हो पाजवा लागते ते छुरी पाजवा लागते ते छुरी चांगली लाल लाल होईपर्यंत कारण त्याची मान कापली पाहिजे अरे मग छुरी पाजवला त्याला करायचं हलाल त्या बकऱ्याला हलाल केल्यावर त्या बकऱ्याला एक वर्त बांधतात त्या 3 कड्याले बांबूले बरोबर त्याचे पाये बांधतात त्याचे हात बांधतात आणि त्या बकऱ्याला वर्त लटकवले त्याचे चामडं काढतात चामडं काढल्यावर मेन गाभा राहायच्या पोटातला लेंड्याचा आणि तो लेंड्या जेव्हा काढते खाट त्या खाटात काय करते बकऱ्याला उलटा लटकवते खाटात त्या बकऱ्याला उलटा लटकवते आणि चिंपडात त्याच्या ढोंगणामध्ये पाणी भरत जाते आत बाहेर काढत जाते त्याच्या ढोंगणात पाणी टाकत जाते लेंड्या बाहेर का सर बरोबर आहे तशी ते काढते बाई सर ते बाई कोण ते खाटक आहे ते खाटक ते बाई काय करते त्याने वरती बांधते त्या बकऱ्याला आणि त्याच्या ढोंगणात चिंपडाला पाणी सोडत जाते आणि त्याच्या लेंड्या बाहेर काढत जाते तो माझा बकरा वय भाऊ तुझ्या ढोंगणात पाणी मी भरणार नाही हा आणि मी काय म्हणत नाही संत म्हणतात कामच माझं बकरा मारा पूजी रोखणीच्या वरा चेंगळ बकरा नाही माझा संत म्हणतात कामच माझं बकरा मारा पूजी रोखणीच्या वरा शाहीर साहेब आणि तुम्ही जशी मशीला खुट्याने बांधता तर ते बाई बी नाही का म्हणजे ते खातात त्याला वरती बांधून याच्या मेंढा काढते ढोंगणात पाणी टाकू लागतो आणि म्हणून म्हणायचं आहे अरे थांब याला
लाईट गेल्यावर कोणतं होतं तरी सांगणार ना? लाईट गेल्यावर का ना बिना बटन शिवाय करा ते पाईप करा सुरू होईल सांगायची नाही होत नाही. तुमच्या चरणामाय डोका आहे हा? ते लाईट गेलं तेव्हा पाईपच्या बाजूत काय टाकून ठेवला तू सांग बरं मला हा? त्या पाईपाचं कोणतं काम होतं त्या बांधीमध्ये? अरे जशी म्हणजे लाईट आली म्हणजे 3 फेजची रात्री अर्ध्या रात्री तर माझा पाईप भला 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 पाणी फेकायला लागला म्हणते बाप्पा रे. गुरुजीच्या बांधीची पार फुटून गेली म्हणते असं? बांधीची पार फुटते का त्यांनी पाहिलास का हा? तर तुझ्या बॅटरीमध्ये बिना लाईटाला कोणती तुझी होय का पाईप आणि तुझ्या बांधीमध्ये तू टाकून ठेवायची गरज काय होत पाईप टाकली या आणि म्हणून काय करायचं आहे पहा काय झालं माझं उदाहरण चांगलं आहे यानं त्या बाईच्या बांधीमध्ये पाईप टाकून ठेवला हो हो. लाईन आली त्या बाईची बांधी होती वरतना ह्याची होती बांधी खालतं खालतं. याचा पाईप खालून गेला होता ना असा आणि बाईची बांधी होती थोडीशी उंचावर तर त्या उंचावर जेव्हा यानं आपला पाईप टाकलं बांधीमध्ये लाईन आली लाईन आल्यावर याचं पाणी त्या बांधीमध्ये जाय पण तसंच पुन्हा वापस ये असं नाही. याचं पाणी त्या बांधीत जायला पुन्हा रिटर्न वापस ये वापस ओव्हरफ्लो झालं होतं तर त्या बांधीतलं पाणी याच्या बांधीमध्ये पुन्हा वापस ये वापस आल्यावर याच्या बांधीत लावले होते वांग्याचे आणि मिरचीचे झाडं असं. या शाळेत सुरतच्या बांधीमध्ये वांग्याचे ना मिरचीचे याच्या नाही शाळेत सुरतच्या दुसऱ्या सुरतच्या त्या माणसाच्या बांधीमध्ये लावले होते वांग्याचे ना मिरचीचे झाडं तर याच्या एक काडीचे वांगे एका काडीचे. मिरची हो एका काडीची मिरची आणि ते वांगे टिम 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 करते उरले वांगे अरे अरे. अर्ध्या किलो होते बरोबर पावाचे होते का म्हणजे माहित नाही अरे अरे. त्या वांग्याचे झाडं याचे कसे झाले हा. पुरे चिमून गेले हा. पण यानं म्हणजे माझा माल चढला नाही पाहिजे पाण्याच्या आणि बाईच्या बरोबर आहे. म्हणजे त्या बांधीच्या हो. तर याला लवकर एका दुकानामध्ये विकायला नेला आपला माल नेलं नेलं. नेला बाजारामध्ये तर एका बाईने माझ्यावर शामरात राहिले हा. ते म्हणजे त्या माणसाच्या वावरातले सुरतच्या हा सुरत नाही दुसरा सुरत दुसरा सुरत. त्या सुरतच्या वावरातले वांगे का ना बाजारामध्ये विकायला आले म्हणते असं? मस्त का ना गोडात मध्ये जास्त बरं भरतात आहे म्हणते घेवाले हा. ते बाई बिचारी गेली मग घेवाले कोण शामलता? हो ते नकट्याच्या दुकानामध्ये गेली कोण? ते बाई नकट्याच्या दुकानात. हो हो नकटी. तर मग झालं काय पा सांगतो काय झालं? दुसऱ्याच्या बांधीत पाईप टाकली ओव्हरफ्लो करते तर ते बांधीत ठेवा म्हणजे ते बाईची बांधी बघते याची बांधी खात होती हा. त्याला काय मचमच करायला पाहिजे तर पाईप टाकायला पाहिजे होता हो ना. सांगाच का ना का त्याला वरच्या बांधीमध्ये पाईप टाकून ठेवशील तर बांधीच्या पाणीमध्ये वापस नाही येत का ते ये. वार वार सांगते तर मला शिकवायच्या गोष्टी मी नाही शिकत का म्हणून म्हणायचं हो ब्राह्मण कन्येशी करून या लग्न अरे ब्राह्मण कन्येशी करून या लग्न घडविला इतिहास नवा अरे घडविला इतिहास नवा 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 अरे म्हणून सारे आणि म्हणून सारे ब्राह्मण म्हणती मी मला जावई बुवा